कोल्हापुरामध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत पोस्टर वॉर रंगल्याचं आपण बघू शकतोय। कशी वाजवली घंटी काँग्रेसची पोस्टरबाजी। 2 दिवसांपूर्वी काँग्रेसकडून ही पोस्टरबाजी होते आहे। पोस्टरच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। वाजवणार तूच घंटी, शिवसेनेचा पोस्टरवरून पलटवार। कसबा बावडा परिसरात ही जोरदार पोस्टरबाजी बघायला मिळते। 10 जूनला आधी एक बॅनर वाजवली घंटी आणि त्याला उत्तर लगेचच मिळालं, वाजवणार तूच घंटी असं काहीतरी। आपण आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, हे सगळं काय सुरू आहे? कोल्हापूरमध्ये सध्या पाहायला गेलं तर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये पोस्टर वार रंगल्याचं पाहायला मिळते। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही घडामोडी घडल्या किंवा उमेदवार जय पराजय झाला त्यावरून ही पोस्टरबाजी होताना पाहायला मिळते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या प्रचाराच्या सांगता सभेवेळी जे आहे ते बंटी पाटील यांना टार्गेट केलं होतं आणि या निवडणुकीमध्ये बंटी पाटलांची जनता घंटी वाजवेल अशा पद्धतीचा एक इशारा दिला होता। मात्र या ठिकाणी शाहू महाराज निवडून आल्यानंतर काँग्रेसच्या वतीनं पोस्टरबाजी करण्यात आली आणि त्यावरती आता कशी वाजवली घंटी असं म्हणत आहे ते शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झाला होता। आणि त्यानंतर लगेचच आता दुसऱ्या दिवशी आहे ते शिवसेनेच्या वतीनं सुद्धा कसबा बावड्यामध्ये ज्या ठिकाणी सतेज पाटील राहतात त्या परिसरामध्ये पोस्टरबाजी करण्यात आलेली आहे आणि त्यावरती येत्या विधानसभेला तुमची घंटी वाजवेल अशा पद्धतीचा आहे तो इशारा दिलेला आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस अशी पोस्टरबाजी रंगल्याचं पाहायला मिळते आणि यामध्ये सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आहेत ते या पोस्टरबाजीच्या निमित्तानं आमने-सामने आल्याचं पाहायला मिळते। आता नेमक्या या आगामी निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार आणि कुणाची घंटी वाजणार हेच आता पाहणं वस्तुकेचं असणार आहे। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।